नीता रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण घरगुती साहित्यामध्ये अगदी छान असे छोले कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी मी ते छोले उकडून घेतलेले आहेत। उकडताना मी त्यामध्ये तेल आणि मीठ घातलं होतं जेणेकरून छोले आपले छान उकडले गेलेले आहेत। तसंच मी इथे कांदा आणि खोबरं एक वाटी भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा घेतलाय फोडणीसाठी, 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। मसाल्यांमध्ये मी मालवणी मसाला घेतलेला आहे, छोले मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलंय कलरसाठी, हळद घेतली आणि मीठ घेतलंय। तर आता आपण आपल्या कृतीकडे वळूया। इथे मी आलं लसूण पेस्ट सुद्धा घेतलेली आहे। हे जे कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण आपण करून घेतलंय म्हणजे खोबरं भाजून घेतलंय ते आपण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेणार आहोत। मी गॅसवर भांडं गरम करत ठेवलेलं आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल मी वापरलेलं आहे। थोडं छोल्यांसाठी आपल्याला जास्त तेल वापरावं लागतं। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता काय करणार आहोत आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। आपला थोडासा लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मऊ झालेलं आहे। आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित थोडं परतून घ्यायचं आहे। आपण हिंग घालून घेणार आहोत। 1 पिंच एवढा हिंग घालून घ्यायचा आहे। हिंगामुळे काय होतं आपल्या छोल्याला छान स्वाद येतो। परतून घ्यायचं आहे थोडं। आता यामध्ये हे जे आपण मसाले घेतले ते सर्व घालून घ्यायचे आणि छान 1 मिनिटभर ते मसाले तेलामध्ये छान परतू द्यायचे। मसाला तेलामध्ये एकजीव झाला पाहिजे एकदम। छान परतून झालेले आहे। यामध्ये आता आपण हे जे वाटण करून घेतले ते घालून घ्यायचे आणि छान त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे ते। मिनिटभर होत आलंय बाबा, मसाल्याने आपलं तेल सोडायला लागलंय बघा। छान मसाला आपला मसाल्यांमध्ये वाटण छान एकजीव झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, आपण जे छोले उकडून घेतलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्याचं जे वाटणाचं पाणी राहिलेलं आहे ते पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। धुवून त्याचा जो राहिलेला मसाला आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत। त्यामुळे पाणी थोडं बेतानेच घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। हे बघा एवढं थोडी छान ग्रेव्ही राहिली पाहिजे। आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे। छान उकळी यायला लागलेली आहे। अशी 5 मिनिटं हे छोल्याचा रस्सा छान उकळून घ्यायची आहे आपल्याला। आपली छोले छान तयार झालेले आहेत। आपण काय करू आता गॅस बंद करून घेणार आहोत। तुमच्याकडे जर कोथिंबीर अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता। आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी घातली नाही आहे। पण हे अतिशय घरगुती पद्धतीत अतिशय उत्तम असे छोले होतात, अगदी हॉटेलपेक्षाही भारी। तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। माझी ही छोल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।